गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये दुसऱ्या दिवशीही खुनी हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. वखारबाग परिसरात असणाऱ्या कुंभार गल्लीमध्ये सूरज राठी या युवकावर त्याच्या सूत गोडाऊनमध्ये जाऊन त्याचाच मित्र समर्थ जाधव प्रणव मानकर यांनी त्याच्यावर भर दिवसा 11 वाजता खुनी हल्ला केला. त्याच्यावर 14 ते 15 वार करण्यात आलेत. त्यामध्ये सूरज राठी गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर हे दोघे जण स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेत. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. इचलकरंजी शहरामध्ये काल रात्री 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन एकाची हत्या करण्यात आली होती. ते प्रकरण होते न होते तोच आज सकाळी वखारबाग परिसरातील कुंभार गल्लीमध्ये सूरज राठी याच्यावर त्याच्याच मित्रांनी सुताच्या गोडाऊनमध्ये जाऊन एडक्याने सपासप वार केले. यामध्ये सूरज राठी हा गंभीर जखमी झालाय. सूरज राठी, समर्थ जाधव, प्रणव मानकर हे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात काही दिवसांपासून किरकोळ वादावादी होती. काल रात्री सुद्धा या तिघांमध्ये काही वादावादी झाली होती. याचाच मनात राग धरून समर्थ जाधव व प्रणव मानकर यांनी आज सूरज याच्या सूत गोडाऊनमध्ये जाऊन 11 वाजता धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले. त्यामध्ये सूरज गंभीर जखमी झाला. त्याच्या हातावर, मानेवर, पोटावर वार केल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. तसेच सूत गोडाऊनमध्ये रक्ताचा सडा पडला होता. तिथेच असणाऱ्या वॉचमनने सूरजला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून सूरजचा जीव बचावला. त्यानंतर समर्थ जाधव, प्रणव मानकर हे स्वतःहून गावभाग पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेत. त्यानंतर घटनास्थळी जखमी अवस्थेत असणाऱ्या सूरज राठी याला काही नागरिकांनी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याच्यावर सध्या शस्त्रक्रिया करून त्याची प्रकृती स्थिर आहे. सूरज राठी हा आवाडे गटाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. घटनास्थळी याची माहिती मिळताच रुग्णालय आवाडे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच रुग्णालयात राहुल आवाडे यांनी येऊन सूरज राठी याची विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या. यावेळी सूरज राठी, समर्थ जाधव, प्रणव मानकर हे चांगले मित्र आहेत, पण या दोघांनी असं का केलं हा प्रश्न मात्र निर्माण झालाय. या दोघांनी हल्ला केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झालेत. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 दिवसांमध्ये एक खुनी हल्ला व एक खून करण्यात आलाय. यामुळे शहर मात्र हादरून गेले. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.